हॅलो फ्रेंड्स, वेलकम. आज आपण इथे महाराष्ट्र जीवन प्राधिकरण 2025-26 ची जी रिक्रुटमेंट आहे त्यासाठी आपण इथे जनरल नॉलेजचा टॉपिक 26 नॅशनल अँड स्टेट बजेट हायलाइट्स याचे आपण एमसीक्यूज कव्हर करणार आहे. ठीक आहे. तर ज्यांनी आतापर्यंत चॅनलला सबस्क्राईब नाही केलेले आहे ते चॅनलला सबस्क्राईब करून घ्या, कारण की ही जी सिरीज आहे ही टिल एक्झाम पर्यंत जी आहे ती स्टार्ट राहणार आहे. ठीक आहे. तर चला बघा, फर्स्ट क्वेश्चन आहे, what is the new income tax exemption limit under the revised tax regime in the 2025 budget? 2025 च्या बजेटमध्ये सुधारित कर व्यवस्थेअंतर्गत नवीन उत्पन्न कर वगळण्याची मर्यादा किती आहे? बघा, ऑप्शन आहे 7 लाख, 10 लाख, 12 लाख, 15 लाख. तो करेक्ट आन्सर आहे थर्ड, 12 lakh. Income up to 12 lakh is exempt from income tax in the new regime. Okay. Next, second, what is the standard deduction amount allowed under the new tax regime for financial year 25-26? फायनान्शियल इयर 25-26 साठी सुधारित कर व्यवस्थेत मानक कपात किती आहे? तर बघा, ऑप्शन आहे 50,000, 75,000, 60,000, 1 लाख. तर करेक्ट आन्सर आहे सेकंड 75,000. स्टँडर्ड डिडक्शन इन्क्रीज टू 75,000 फ्रॉम 15,000 in previous year. Next, third, which sector witnessed as an allocation of 20,000 crore for research, development and innovation? कोणत्या क्षेत्राला संशोधन विकास व वनमेषासाठी 20,000 कोटींची निधी वाटप झाले? तर बघा, ऑप्शन आहे फर्स्ट ऍग्रिकल्चर, सायन्स अँड टेक्नॉलॉजी, डिफेन्स, इन्फ्रास्ट्रक्चर. तर करेक्ट आन्सर आहे सेकंड सायन्स अँड टेक्नॉलॉजी, विज्ञान व तंत्रज्ञान, बिकॉज fund allocated to boost private sector driven research and development initiative. Next, fourth, what is the Prime Minister initiative for supporting farmer credit in the 2025 budget? 2025 च्या बजेटमध्ये शेतकऱ्यांच्या कर्जाला समर्थन देण्यासाठी पंतप्रधानाची योजना कोणती आहे? तर बघा, ऑप्शन आहे फर्स्ट किसान क्रेडिट कार्ड, सेकंड प्रधानमंत्री फसल बीमा योजना, थर्ड प्राइम मिनिस्टर धन धान्य कृषी योजना अँड फोर्थ सॉइल हेल्थ कार्ड. तर करेक्ट आन्सर आहे थर्ड प्राइम मिनिस्टर धन धान्य कृषी योजना. ठीक आहे, प्रधानमंत्री धन धान्य कृषी योजना, बिकॉज दिस स्कीम एनहान्स प्रोडक्टिव्हिटी अँड क्रेडिट फ्लो टू फार्मर. तसंच बघा, जनरल नॉलेजची पीडीएफ सुद्धा अवेलेबल आहे, ज्याच्यामध्ये कम्प्लीट जीके जीएस ऑल टॉपिक वन लाइनर कव्हर केलेले आहेत. ज्यांना पण पीडीएफ हवी असेल व्हॉट्सअपला मेसेज करून पीडीएफ तुम्ही डायरेक्टली परचेस करू शकता. नेक्स्ट, फिफ्थ, व्हॉट अ थ्रीहोल्ड लिमिट फॉर टीडीएस ऑन रेंट वॉज प्रपोज इन द 2025 बजेट? भाड्यावरील टीडीएस साठी 2025 च्या बजेटमध्ये कोणती मर्यादा प्रस्तावित केली आहे? तर बघा, ऑप्शन आहे फर्स्ट 6 लाख, 2.4 लाख, 4 लाख, 10 लाख. तो करेक्ट आन्सर आहे 6 lakh. It increased from 2.4 lakh to 6 lakh to age compliance for taxpayer. Next, sixth, how many fellowship are proposed under PM Research Fellowship Scheme? PM रिसर्च फेलोशिप योजना अंतर्गत किती फेलोशिप सुचवण्यात आल्या आहेत? तर बघा, ऑप्शन आहे फर्स्ट 2,000, 5,000, 7,000, 10,000. तर करेक्ट आन्सर आहे फोर्थ 10,000. The scheme aimed to support technological research at IIT and IISc. Next, seventh, the new presumptive tax regime introduced in the 2025 budget is for. 2025 च्या बजेटमध्ये सादर केलेली नवीन संभाव्य कर व्यवस्था कोणासाठी आहे? तर बघा, ऑप्शन आहे फर्स्ट स्टार्टअप, सेकंड एक्सपोर्टर ऑफ इलेक्ट्रॉनिक्स, third non-resident providing technical service to set up electronic manufacturing, and fourth agricultural sector. The correct answer आहे इथे third non-resident providing technical service to set up electronics manufacturing. इलेक्ट्रॉनिक्स उत्पादनासाठी तांत्रिक सेवा पुरवणारे बाह्य देशीय, बिकॉज इट एनकरेज टेक्नॉलॉजी ट्रान्सफर अँड लोकलायझेशन. नेक्स्ट, 8, what is the sunset clause extension in the 2025 budget relates to? 2025 च्या बजेटमध्ये सनसेट क्लॉज विस्तार कोणाशी संबंधित आहे? बघा, ऑप्शन आहे फर्स्ट टॅक्स बेनिफिट फॉर स्टार्टअप, सेकंड कॅपिटल गेन टॅक्सेस, थर्ड कॉर्पोरेट टॅक्स रिफॉर्म अँड फोर्थ जीएसटी एक्झेम्पशन लिमिट. तर करेक्ट आन्सर आहे फर्स्ट
टॅक्स बेनिफिट फॉर स्टार्टअप साठी कर फायदे बिकॉज एक्सटेंडेड टू कंटिन्यू इन्सेंटिटायझेशन स्टार्टअप ग्रोथ. नेक्स्ट 9th, which tax benefit is proposed for wet blue leather import? वेट ब्ल्यू लेदर आयातीसाठी कोणता कर लाभ प्रस्तावित आहे? बघा ऑप्शन आहे फर्स्ट इम्पोज 10% ड्युटी, सेकंड फुल एक्सेप्शन फ्रॉम बेसिक कस्टम ड्युटी, थर्ड सबसिडाइज इम्पोर्ट रेट अँड फोर्थ एक्सपोर्ट ड्युटी ओनली. द करेक्ट आन्सर आहे सेकंड फुल एक्झेम्पशन फ्रॉम बेसिक कस्टम ड्युटी. मूलभूत सानुकूल शुल्कामधील पूर्ण सूट बिकॉज टू प्रमोट लेदर इंडस्ट्री एक्सपोर्ट अँड डोमेस्टिक कन्झम्पशन. नेक्स्ट 10, under the new income tax regime, what is tax rate for annual income between 16 lakh and 20 lakh? नवीन कर व्यवस्थेत 16 लाख ते 20 लाख वार्षिक उत्पन्नासाठी किती आहे? टॅक्स कर दर किती आहे? तर बघा ऑप्शन आहे 20%, 15%, 25%, 30%. तर करेक्ट आन्सर आहे फर्स्ट 20%. रिवाइज स्लॅब पुट इन्कम इन 16 to 20 lakh ब्रॅकेट अंडर 20% टॅक्स रेट. तसंच बघा मेकॅनिकलचे शॉर्ट नोट प्लस एमसीक्यूज पीडीएफ सुद्धा अवेलेबल आहे. ज्यांना पण ही पीडीएफ हवी असेल व्हॉट्सअपला मेसेज करून पीडीएफ तुम्ही परचेस करू शकता. नेक्स्ट 11, व्हॉट इज द की फोकस एरिया फॉर एमएसएमई इन द 2025-26 बजेट? 2025-26च्या बजेटमध्ये एमएसएमई साठी मुख्य लक्ष्य क्षेत्र कोणते आहे? तर बघा ऑप्शन आहे डिरेग्युलेशन, सबसिडी विड्रॉल, थर्ड एनहान्स क्रेडिट अँड ग्रोथ सपोर्ट अँड फोर्थ टॅक्स इन्क्रीज. तर करेक्ट आन्सर आहे थर्ड एनहान्स क्रेडिट अँड ग्रोथ सपोर्ट. कर्ज व विकासासाठी वाढीव समर्थन बिकॉज मेनी प्रोव्हिजन्स एम ॲट स्ट्रेथनिंग एमएसएमई ग्रोथ. नेक्स्ट 12, फॉर विच सेक्टर इज अ फंड ऑफ फंड मेकॅनिझम इंट्रोड्यूस? कोणत्या क्षेत्रासाठी फंड ऑफ फंड यंत्रणा सादर केली गेली? तर बघा ऑप्शन आहे फर्स्ट पॅरामेडिकल्स, स्टार्टअप, ॲग्रिकल्चर, डिफेन्स. द करेक्ट आन्सर आहे सेकंड स्टार्टअप टू बूस्ट व्हेंचर कॅपिटल फ्लो टू स्टार्टअप. नेक्स्ट 13, what is the maximum income exempt from tax under the revised tax regime after accounting for standard deduction? मानक कपात नंतर सुधारित कर व्यवस्थेत करमुक्त कमाल उत्पन्न किती आहे? तर बघा ऑप्शन आहे 12 lakh, 15 lakh, 12.75 lakh and 10 lakh. The correct answer is 12.75 because exemption extend to 12.75 after 75 standard deductions. Okay. Next 14, a key export promotion initiative in the budget 2025 target which industry? 2025च्या बजेटमध्ये मुख्य निर्यात प्रोत्साहन उपक्रम कोणत्या उद्योगासाठी आहे? तर बघा ऑप्शन आहे फर्स्ट टेक्सटाईल, सेकंड इलेक्ट्रॉनिक अँड ईव्ही, थर्ड स्टील अँड फोर्थ ॲग्रिकल्चर. तर करेक्ट आन्सर आहे सेकंड इलेक्ट्रॉनिक्स अँड ईव्ही बिकॉज एक्सेप्शन फॉर कॅपिटल गुड युज्ड इन लिथियम आयन बॅटरीज. Next 15, how long is the exemption on goods used in shipbuilding granted? जहाज निर्मितीत वापरल्या जाणाऱ्या वस्तूवर सूट किती काळासाठी आहे? तर बघा ऑप्शन आहे 10 years, 5 years, until 2027 only and no exemption. तर करेक्ट आन्सर आहे फर्स्ट 10 years because 10-year exemption to boost MRO in shipbuilding sector. Next 16, which financial year in the union budget 2025-26 for? संसदीय बजेट 2025-26 कोणत्या आर्थिक वर्षासाठी आहे? तर बघा ऑप्शन आहे फर्स्ट जानेवारी 2025 टू डिसेंबर 25, एप्रिल 25 टू मार्च 26, एप्रिल 24 टू मार्च 25 and January 26 to December 26. तर करेक्ट आन्सर येईल सेकंड एप्रिल 2025 टू मार्च 2026 because budget presented for financial year 25-26 is starting from 1st April 2025. Next 17, what social security measure for gig worker is included in the 2025 budget? 2025च्या बजेटमध्ये गिग कर्मचाऱ्यांसाठी कोणते सामाजिक सुरक्षा उपाय आहे? तर बघा ऑप्शन आहे फर्स्ट मिनिमम वेज गॅरंटी, सेकंड हेल्थ इन्शुरन्स प्रोव्हिजन, थर्ड रिटायरमेंट बेनिफिट थ्रू सोशल सिक्युरिटी प्रोग्राम अँड फोर्थ फ्री एज्युकेशन.
तर करेक्ट आन्सर आहे थर्ड, रिटायरमेंट बेनिफिट थ्रू सोशल सिक्युरिटी प्रोग्राम, सामाजिक सुरक्षा कार्यक्रमातून निवृत्ती लाभ, बिकॉज बजेट इंट्रोड्यूस सोशल सिक्युरिटी स्कीम कव्हरिंग गिग इकॉनॉमी. Next, 18. What is the revised limit for tax deduction at source on interest for senior citizen in 2025? वरिष्ठ नागरिकांसाठी व्याजावर टीडीएसची सुधारित मर्यादा 2025 मध्ये किती आहे? तर बघा ऑप्शन आहे 25,000, 50,000, 2 लाख, 1 लाख. तर करेक्ट आन्सर येईल फोर्थ 1 लाख. लिमिट डबल फ्रॉम 50,000 to 1 lakh to reduce burden. Next, 19. Which scheme aim to position Idea as a global hub for toys announced in the budget 2025? 2025च्या बजेटमध्ये भारताला जागतिक खेळणी हब बनवण्याची योजना कोणती आहे? तर बघा ऑप्शन आहे फर्स्ट, प्राईम मिनिस्टर टॉय ग्रोथ स्कीम, सेकंड, मेक इन इंडिया टॉय मिशन, थर्ड, हाय क्वालिटी इनोव्हेटिव्ह अँड सस्टेनेबल टॉय स्कीम, अँड फोर्थ, टॉय एक्सपोर्ट सबसिडी. तर करेक्ट आन्सर आहे थर्ड, हाय क्वालिटी इनोव्हेटिव्ह अँड सस्टेनेबल टॉय स्कीम, उच्च दर्जाची न्यायपूर्ण आणि शाश्वत खेळणी योजना, बिकॉज टू प्रमोट इंडिया एज अ ग्लोबली कॉम्पिटिटिव्ह टॉय मॅन्युफॅक्चरिंग हब. Next, 20. What is the income tax bill introduced in 2025 aiming to achieve? 2025 मध्ये सादर केलेल्या उत्पन्न कर विधेयकाचे उद्दिष्ट काय आहे? तर बघा ऑप्शन आहे फर्स्ट, इन्क्रीज टॅक्स रेट अक्रॉस ऑल स्लॅब, सेकंड, सिम्प्लिफाईड टॅक्स लॉ, रिड्यूस लिटिगेशन अँड एनहान्स टॅक्स सर्टन्टी, थर्ड, रिमूव्ह एक्सेप्शन अँड फॉर कन्सॉलिडेट जीएसटी अँड इन्कम टॅक्स. तर करेक्ट आन्सर आहे सेकंड, सिम्प्लिफाईड टॅक्स लॉ, रिड्यूस लिटिगेशन अँड एनहान्स टॅक्स सर्टन्टी. कर कायदे साधे करणे, वाद कमी करणे आणि कर निश्चितता वाढवणे, बिकॉज न्यू लॉ वुड बी सिम्पलर टू अंडरस्टँड अँड ऍडमिनिस्टर. तसंच बघा जीके, मराठी ग्रामर, मेकॅनिकल, जीवन ऑथॉरिटी ऍक्ट, जेई सिव्हिल, इलेक्ट्रिकल, अकाउंट सर्व पीडीएफ जे आहेत ते अवेलेबल आहेत. ज्यांना पण पीडीएफ हवे असतील व्हॉट्सअप नंबर दिलेला आहे, व्हॉट्सअपला मेसेज करून पीडीएफ तुम्ही परचेस करू शकता. ज्यांनी आतापर्यंत चॅनलला सबस्क्राईब नाही केलं ते चॅनलला सबस्क्राईब करून घ्या आणि व्हिडिओला एक लाईक. तेव्हापर्यंत धन्यवाद.